नमस्कार मित्रांनो, माझं नाव यश सातपुते. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज व्हिडिओ बनवला कारण की कन्सिस्टन्सी राखायची आपल्याला, बाकी दुसरं काय नाही. तर मेन गोष्ट सकाळ सकाळ दिलं त्याला, म्हणजे आमच्या कुत्र्याला खायला, डॉगीला. आता का नाही मी साधी कपडे घातलेत कारण की का नाही मामाची तर काल जी कुटी गेलती त्याच्यामध्ये त्या पोट्यामध्ये भरायला का नाही जायचंय. काल भरलं नाही कारण की काल उशीर झालता, म्हणजे उशीर झाला नव्हता, काल सगळ्यांना भूक लागलेली त्याच्यामुळं काय केलं नाही. सगळं काल कटाळलेली त्याच्यामुळे आज करणार आहे, आज बुटमध्ये भरणार आहे. त्याच्यामुळे साधीच कपडे आहे, वरती एका नाही शर्ट काय बनेल टाईप आणि खालती एका नाही ही काय बरमुडा. तर त्याच्यामुळे जायचंय आता. बाकी एवढं आहे, तिथं गेल्यावर दाखवतो. मित्रांनो इथं आलोय मामाच्या इथं, तर मामा आणि का आला नाही इथं, म्हणजे बाहेर गेला कुठे तर त्याच्यामुळे अगोदर ही भरायचं नाही. अगोदर मी काय खाऊन पिऊन घेतो जरा. सकाळ सकाळ चिकन वगैरे खातो, म्हणजे सकाळ सकाळ नाही बरं का, आता 11 वाजत आले तेव्हा का एवढं भरायचं त्याच्यामुळे अगोदर खातो मी. तर मित्रांनो आता एका नाही ही तिथं स्ट्रक्चर उभा केलंय, ती जी पोट आहे ते बांधायला, म्हणजे एकदम चौकनी होते. नाहीतर घड्या पडल्यावर पुन्हा ती तिथं एअर राहतो, मग ती एअर म्हणून एका नाही ती खराब होतं. जी आहे ती ही बूट जे आम्ही करणार आहे वाड्याचं. तर तुम्ही बघा आता तिथं ओम नाचतोय वरती बघा. लय मोठे ही बनले, लय कुट्टी आहे. जवळजवळ एक नाही एक बॅग पूर्ण आणि दुसरी बॅग अर्ध्याच्या वर भरू शकते ह्याच्याने. तर मित्रांनो आता हे पोट्यामध्ये आलोय मी, म्हणजे पोट एवढं मोठं आहे तर एकदम स्विमिंग पूल वाणी पोट आहे, लय मोठे बघा. माझ्या उंचीपेक्षा जरा थोडं 1-2 इंच मोठं आहे. माझी उंची असन 5 फूट 2 इंच केवढीत असन एवढी, त्याचं अजून 1-2 इंच असन मन एवढं आहे. ह्याच्या आतमध्ये का आलोय कारण की इथलं माझा मामा ऐकणार ती पाटी देणार आणि पाटीने ही पूर्ण कोपरा टाकायचे, म्हणजे एका जागेवर वजन नाही होणार, म्हणजे सगळं बरोबर लेवल होणार. तर ती लेवल करायला का नाही मी आतमध्ये का नाही आलोय ह्याच्यामध्ये. तर मी अगोदर आतमध्ये आलो, मन बाहेरनं बांधले, नाहीतर असं जमलं असतं तरी मला तिथनं यायला, पण तरी मी आलो नाही. तर आता सध्याला हे करायचंय. एवढं भरलं का नाही 1 फूटभर 2 फूटभर, तर ओम पण येणार आहे ह्याच्या आतमध्ये कारण की मग माझी मदत करायला. तर बघा मित्रांनो असं टाकत आलंय बघा. ओम मी टाकलंय इथनं, थांबा मी करतो मग हे करतो. मित्रांनो हे पुन्हा खाली केलं कारण की इथं कागद लावायचा होता, एवढं भरलेलं, पण पुन्हा खाली केलं ओमनी आणि मी कारण की कागद लावायचं होतं वरचा. ते लावतो आणि दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आता इथं कागद टाकलंय, म्हणजे चौघ बाजूनी कागद आहे का नाही लावलंय. आता इथं कुठे आहे का नाही टाकतोय आम्ही बघा, कुठे टाकतोय वरनं बघा. मित्रांनो ओम इथं आहे, तिथनं मामी आहे का नाही ही करते, हे बूट आहे बघा. ओम तुडवून दाखव बघा. असं बरोबर तुडवायचं हो का. बघा मित्रांनो एवढं भरत आलंय, अजून ले राहिले आतनं तर का नाही भरल्यावर वाटते, पण बाहेरनं बघितल्यावर ले का नाही राहिले आणि हो का ले राहिले. एवढं तरी कामच आहे ले हो का, एवढं तरी कामच आहे. जिथं तो चालले बाहेर हो का. तिथं काजल पण आहे, चलून हो का. ती काय बोलते या आम्हाला भरायला हो का. काजल आणि काय काय बोलायचंय तुला? बर चालतंय, नंतर ना दाखवतो राहिलेलो. मित्रांनो पहिला बूट भरून झालंय हो का. आम्ही सगळ्यांनी मेहनत केली हो का. ओम पण आहे इथं, तर आम्ही सगळ्यांनी मेहनत केली. एवढं 5 टनाचं आहे का नाही बूट भरलाय हो का. केवढं मोठं पोट आहे हो का, वरनं दाखवतो तुम्हाला. तर हो का हे गच भरलेला आहे, 5 टनाचं पोट आहे हो का. अजून एवढं शिल्लक आहे, बाकी अजून एक बॅग आहे आमच्यापाशी 3 टनाची, अर्धी भरून. मित्रांनो आता हे वडापाव आणलाय, आंघोळ वगैरे केली मी, आता वडापाव आणलाय खायला सगळ्यांना हो का. येतात आता सगळे खायला, तर खाल्ल्यानंतर दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो आज आमच्या गावाचा बाजार होता, त्याच्या माझ्या मामाने एका आणले हो का. काजल पण खाते. काजल कसं आहे? तर मित्रांनो आता हे झालं, म्हणजे मग अशी ओली भेळ वगैरे खाली, तर आता काय जेवणार नाही, त्याच्यामुळे दूध पितोय आता मी. आमचं घरच्याच दह्याने गाईचं दूध आहे, लय भारी चवीला. साखर नाही टाकली तरी एकदम गोड आहे, लय भारी दूध आहे बघा. मित्रांनो ह्या घरी आलोय मी आता. माझे जी कुत्रा आहे म्हणजे ती डॉगी, त्याला आता देतोय आता पेडिग्री, तर त्याला बोलवतो. ती प्याव ते पाणी पिते.
बस 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 खालती. थांब थांब. हो का? हा खाते खाते खाते. मला वाटलं भूक नाही त्याच्यानं खाय नाही. खाते खाते. भूक आहे. मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की सांगा मला.